नमस्कार, माझं नाव टीना आणि मी आहे मांगेला कोली. तर चला आता आज आपण बघणार आहेत आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पॉपलेट फ्राय, तेही आमच्या मांगेला पद्धतीने, तर साध्या आणि सोप्या पद्धतीने. सो मी आज ही पॉपलेट आम्हाला फ्रेश दिसली बाजारात येता म्हणून ही पॉपलेट घेतली. मग त्या काकांकडून आम्ही साफ वगैरे करून घेतले. छान होती, फ्रेश होती म्हणूनच घेतली. नंतर घरी आले स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतली. त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आणि पॉपलेटला छान लावून घ्यायचं आहे. मेन म्हणजे मीठच असतं, त्या अंदाजाने लावायचं असतं, काय मेजरमेंटने नसतं. तर आम्हाला सवय झाली म्हणून मी लावलेलं आहे, माझ्या अंदाजाने मीठ लावलेलं आहे. छान दोन्ही साईडने मीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला वाटण ॲड करायचं आहे. तर मी इथे वाटणामध्ये मिरची, लसूण आणि कोथिंबीर घेतलेलं आणि छान पॉपलेट चोळून चोळून वाटण लावून घेतलेलं, जेणेकरून त्याला वाटणाचं टेस्ट आपली आली पाहिजे ना. तर तेल खूप गरम करून घेतलं आणि मीडियमवर गॅस ठेवलेला आहे मी. आता आपले एक एक पॉपलेट घ्यायचे आणि हा आमचा मसाला, ह्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ, आमचं कोळी मसाला आणि हळद असं मिक्स केलं. तुम्हाला तुम्ही रवासुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करू शकतात. नंतर मग आपल्याला एक एक करून फ्राय करून घ्यायचं आहे. एक साईडचं शिजून झालं की मग सेकंड टाईम तुम्हाला टर्न करून दोन्ही साईडने छान हे फ्राय करून घ्यायचं आहे. पॉपलेट खूप फ्रेश होते, खूप छान होती. सो आजपासून मी तुम्हाला आमच्या घरच्या कोळी पद्धतीने मी जे जेवण बनवते, व्हेज नॉनव्हेज, ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमचं सपोर्ट असू द्या आणि मला नक्की सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. आता एक साईज आपलं पॉपलेट फ्राय झालेलं आहे. आता सेकंड तर आपण ह्याला पलटी मारून घेऊया. तो वास इतका सुंदर येतो, त्यांना असं वाटतं मस्त गरम गरम खावा. हे तुम्ही कशासोबतही खाऊ शकता, भाकरीसोबत, या डाळ भात आणि पॉपलेट फ्राय खूप छान लागतं. तर नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा. बाय बाय.